विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आलेली आहे आणि हा आनंद द्विगुणित होण्याची शक्यता जास्त आहे. कारण यावर्षी रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड यांच्याद्वारे भरभक्कम भरती जी आहे ती तुमच्यासाठी जाहीर करण्यात आलेली आहे. भरभक्कम भरती यासाठी म्हणतोय कारण का आकडा मोठा आहे. ठीक आहे, आकडा जो आहे तो भरपूर मोठा देण्यात आलेला आहे आणि तो आहे मित्रांनो 30,000 प्लसचा आकडा. ठीक आहे, यामध्ये वेगवेगळ्या पोस्टसाठी तुम्ही जे आहे ते अप्लाय करू शकणार आहात आणि ही जी नोटीस आहे म्हणजे ही जी रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डद्वारे नोटीस तुमच्या समोर देण्यात आलेली आहे, यामध्ये फॉर्मच्या डेट सहित तो फॉर्म एंड कधी होणार आहे, सोबतच तुमची एज लिमिट काय असणार आहे, या सर्व गोष्टी याच्यामध्ये देण्यात आलेल्या आहेत. त्यासाठी लक्षात असू द्या की यामध्ये क्लिअरली सांगण्यात आलेलं आहे की एनटीपीसी ग्रॅज्युएट आणि अंडर ग्रॅज्युएट पोस्ट जे आहे ते यामध्ये भरल्या जाणार आहे. ठीक आहे, म्हणजे ग्रॅज्युएट सुद्धा आहे आणि अंडर ग्रॅज्युएट पोस्ट सुद्धा आहे, ते यामध्ये भरल्या जाणार आहे. आणि ज्याच्यामध्ये सर्वात इम्पॉर्टंट लक्षात ठेवायचं आहे ते म्हणजे ओपनिंग आणि क्लोजिंग डेट. ठीक आहे, म्हणजे ऍक्च्युअली हे फॉर्म कधी स्टार्ट होणार आहे आणि ऍक्च्युअली हे फॉर्म कधी संपणार आहे. तर ऍक्च्युअली हे फॉर्म स्टार्ट होण्याची डेट दिलेली आहे मित्रांनो 30/8/2025. ठीक आहे, 30/8/2025 रोजी फॉर्म जे आहे ते स्टार्ट होतील आणि सोबतच 29/9/2025 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही हे फॉर्म जे आहे ते फिल करू शकता. ठीक, त्यानंतर यामध्ये वेगवेगळ्या पोस्ट ज्या दिलेल्या आहेत त्यामध्ये क्लिअरली सांगितलेलं आहे की चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवायझर ज्याला आपण म्हणतो, त्याच्यासाठी टोटल ज्या जागा देण्यात आलेल्या आहेत त्या आहे 6,235. ठीक आहे, आणि सोबतच यांनी याच्यामध्ये एज लिमिट सुद्धा देऊन दिली. एज लिमिट काय सांगितलेली आहे? एज लिमिट सांगितलेली आहे 18 ते 36 वर्षापर्यंत. म्हणजे जर तुम्ही 18 ते 36च्या दरम्यान असाल तुम्ही यासाठी फॉर्म जो आहे तो फिल करू शकता. ठीक आहे, त्यानंतर त्याच्यामध्ये मिनिमम आणि मॅक्सिमम या सुद्धा देण्यात आलेल्या आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये स्टेशन मास्टर असेल याच्या सुद्धा जागा किती देण्यात आलेल्या आहे? 5,623 पर्यंत. सोबतच याच्यामध्ये गुड्स ट्रेन मॅनेजर जो असतो त्याचा 3,862 जागा आहे. ज्युनियर अकाउंटंट असिस्टंट कम टायपिस्ट जो असतो याच्या 7,520 जागा आणि सोबतच सिनियर क्लर्क कम टायपिस्ट जो असतो याच्या टोटल 7,367 जागा देण्यात आल्या. अशा टोटल मिळून या 30,000 प्लस जागा होतात. म्हणजे ही जी भरती केल्या जाणार आहे ही 30,000 प्लस जागांची यावेळची भारतातली मोठी भरती असेल, हे लक्षात असू द्या. 30,307 जागा ज्या आहे यांच्याद्वारे भरल्या जाणार आहे आणि वय वर्ष यांनी समान दिलेलं आहे. वय वर्ष आहे मित्रांनो 18 ते 36 पर्यंत. ठीक आहे, त्यामुळे 18 ते 36च्या दरम्यान जर तुम्ही असाल तुम्ही हा फॉर्म जो आहे तो फिल करू शकता. ठीक आहे, आणि त्याच्यासाठी तुम्हाला लक्षात ठेवायचं यांनी ते पे स्केल सुद्धा सांगितलेलं आहे की इनिशियल पे किती असणार आहे. जसं तिकीट सुपरवायझर साठी यांनी इनिशियल पे सांगितलं आहे 35,000 पर्यंत, 35,400. त्याच्यानंतर स्टेशन मास्टर साठी सुद्धा यांनी 35,000 सांगितलेलं आहे. गुड्स ट्रेन मॅनेजर साठी सुद्धा 29,000. अशा प्रकारे 29, 29, 29 या खालच्या पदांसाठी सांगितलेले आहे आणि 35 स्टेशन मास्टर आणि तिकीट कलेक्टर जे आहे यांच्यासाठी सांगितलेले आहे. अशा प्रकारे हे नोटीस जी आहे ती पब्लिश करण्यात आलेली आहे. फक्त लक्षात असू द्या ही पूर्ण प्रक्रिया ऑनलाईन असणार आहे. ठीक आहे, काय असणार आहे आणि क्लिअरली इथे सांगितलेलं आहे ही पूर्ण प्रक्रिया जी आहे पूर्णपणे ऑनलाईन असणार आहे. म्हणजे फॉर्म भरण्यापासून पेपर घेण्यापर्यंत ही पूर्ण प्रक्रिया ऑनलाईन असल्यामुळे ग्रॅज्युएट पोस्ट जे आहे त्या इथे देण्यात आलेल्या आहे. ठीक आहे, इथे क्लिअरली लिहिले आहे की ग्रॅज्युएट आणि अंडर ग्रॅज्युएट पोस्ट. पण ही जी आलेली आहे इम्पॉर्टंट डेट ज्या तुम्हाला सांगितलेली आहे त्या आहेत मित्रांनो ग्रॅज्युएट पोस्ट साठी. ठीक आहे, आणि या ग्रॅज्युएट पोस्ट जे आहे यांची नावे इथे दिलेली आहे आणि सोबतच वय वर्ष आणि टोटल वॅकन्सीज किती येणार आहे म्हणजे 30,000 प्लस वॅकन्सीज जाणार आहे या इथे सांगितलेले आहे. ठीक, परंतु महत्वाचा प्रश्न की ही एक नोटिफिकेशन झाली, परंतु फॉर्म भरायचे कसे, त्याच्यानंतर ऑफिशियल नोटिफिकेशन जेव्हा येईल त्याच्याबद्दल संपूर्ण गोष्टी ज्या आहेत या तुम्हाला कुठे मिळतील. त्यासाठी तुम्हाला एकच गोष्ट करायची ती म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. ठीक आहे, जेव्हा तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवाल त्यानंतर याच्यामध्ये कोणतीही गडबड झाली म्हणजे याच्यामध्ये कोणती अपडेट असेल, याच्यामध्ये कोणताही बदल असेल, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला वेळेनुसार योग्य वेळी जे आहे तुम्हाला कळवण्यात येईल. त्यासाठी फक्त एकच काम करून ठेवायचं ते म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. सोबतच हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर नक्की करा, तुमच्या मित्रांना सुद्धा रेकमेंड करा, कधी काही स्टेटसही ठेवत चला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण की प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आमचं आहे आणि ते काम करण्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब करून ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. ठीक आहे, तर आता भेटूया पुढच्या अपडेट्सही. तोपर्यंत स्वतःची काळजी घेत चला.